राजकारणात क्लीन चिट या शब्दाला खूप महत्त्व असतं. मात्र हल्ली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उठसूट कोणालाही क्लीन चिट देत असल्याने त्या शब्दाचं महत्त्व जरी थोडंफार कमी झालेलं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील बहुचर्चित मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात दिवंगत अजित पवार म्हणजेच राज्याचे पूर्व माजी उपमुख्यमंत्री यांचे पुत्र पार्थ पवार यांना चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे. या मुद्द्यावरून आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ज्या जमिनीची किंमत 1800 कोटी रुपये सांगितली जात होती त्या व्यवहारात नेमकं काय घडलं, विकास खरगे समितीने आपल्या अहवालात काय म्हटलंय आणि पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्यानंतर आता त्यांचे राजकीय भवितव्य काय असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटातच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी हे समजून घेऊया की हे प्रकरण नेमकं काय होतं. पुण्यातील मुंडवा परिसरात ही जमीन आहे. आरोप असा होता की पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या अमेडिया कंपनीने ही जमीन अत्यंत स्वस्त दरात खरेदी केली होती. या जमिनीची बाजारभावाप्रमाणे किंमत सुमारे 1800 कोटी रुपये होती, परंतु ती अवघ्या 300 कोटी रुपयात खरेदी करण्यात आली असा आरोप झाला. या व्यवहारात 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले होते. या जमिनीवर IT पार्क उभारण्याचे कारण देऊन सरकारकडून मिळणारी सवलत लाटण्यात आली असा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी व विरोधकांनी केला होता. या प्रकरणामुळे अजित पवार व त्यांच्या कुटुंबावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महसूल सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती. आता या समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. विकास खरगे समितीने जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे, महसूल विभागातील नोंदी, झोन बदलण्याची प्रक्रिया आणि या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वच पक्षकारांचे जबाब नोंदवले. या अहवालानुसार मुद्रांक शुल्क नियमानुसार जी व्यक्ती व्यवहारावर स्वाक्षरी करते ती जबाबदार असते. जरी अमेडिया कंपनीने हा व्यवहार केला असला तरी त्यावर पार्थ पवार यांची स्वाक्षरी कुठेही आढळली नाही. पार्थ पवार हे कंपनीचे पार्टनर असले तरी त्यांचा या विशिष्ट जमीन खरेदीशी थेट असा संबंध प्रस्थापित होऊ शकला नाही असे समितीने चौकशी रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे समितीने त्यांना या प्रकरणात दोषमुक्त ठरवले आहे. पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली असली तरी या व्यवहारात मदत करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचे मात्र धाबे दणाणलेले आहेत. समितीने 2 बड्या अधिकाऱ्यांवरती कारवाईची शिफारस केली आहे. सूर्यकांत येवले तहसीलदार, ज्यांनी या जमीन हस्तांतरण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली होती, आणि श्री तारू दुय्यम निबंधक, ज्यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून या व्यवहाराची नोंदणी केली. समितीने म्हटले आहे की या अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून नियमात त्रुटी ठेवल्या. तसेच अमेडिया कंपनीच्या वतीने ज्या व्यक्तीने या व्यवहारावर स्वाक्षरी केली होती त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या क्लीन चिटमुळे पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र यावरचा वाद अजून तरी थांबलेला नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एकीकडे सुनेत्रा पवार यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना मंत्रालयातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सुनावलं असल्याचं बोललं जात आहे, आणि त्यामध्येच आता पार्थ पवारांच्या क्लीन चिटवर सुनेत्रा पवार काय भूमिका मांडणार, काय भूमिका घेणार यावर दमानी यांनी म्हटलंय की पार्थ पवारांना वेगळा न्याय आणि झिरवाळांना वेगळा न्याय का. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं होतं तेव्हा अजित पवारांनी स्वतः हा व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली होती, परंतु तरीही देवेंद्र फडणवीस सरकारने चौकशी सुरूच ठेवली. आता हा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जाणार असून सरकार तो स्वीकारतं की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. थोडक्यात सांगायचं तर मुंडवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना तांत्रिक दृष्ट्या क्लीन चिट मिळाली आहे, कारण कागदोपत्री त्यांचा थेट असा कोणताही सहभाग सिद्ध झालेला नाही, परंतु नैतिक जबाबदारी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहेत. त्यामुळे अंजली दमानिया हे प्रकरण आणखीन किती वेळ लावून धरणार आणि पार्थ पवार क्लीन होऊन राज्यसभेवर जाणार का, हे प्रश्न राज्याच्या राजकारणात आणखीन काही दिवस चर्चेत राहतील यात कोणतीही शंका नाही.